एवढंच वाजत राहायचं. शाळेत असताना हे 6वी-7वीतलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे माझं. त्या काळात हे टाईपरायटरसारखे ओल्ड टाईपरायटरसारखे बटना फिडील स्कूल कॉलेज डेजमधलं हे खूप पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट होतं, ज्याला फिडील म्हणतात. तसं व्हायोलिनला पण काही लोक फिडील म्हणायचे. हे मात्र फिडील म्हणून पॉप्युलर असायचं स्कूल कॉलेज डेजमध्ये. ही ट्यून मला वाटतं कुठेतरी रफीच्या गाण्याची असावी. तेव्हा हे मला एवढंच येत होतं. आता एवढंच येतं. आता थोडी प्रॅक्टिस केली तर पूर्ण गाणी येईल कदाचित. मला वाटतं ते ट्यून रफीच्या गाण्याची आहे कुठल्या तरी. त्या काळात ती फारशी चांगली येत नव्हती, पण तेवढंच. तर हे वाद्य पॉप्युलर होतं खूप. आणि ज्या मुलांकडे असायचं ते स्वतःला फार ग्रेट समजायची किंवा माझ्याकडे पण वाद्य होते. रेडिओ नॅशनल एकोच्या किंवा हार्मोनियम असणं, हे फिडील असणं किंवा 24 सायकल असणं, अशा तऱ्हेची लक्झरी वाटायची तेव्हा. हे फिडील तर मला फार अभिमान वाटायचा की आपल्याकडे आहे. आणि ते ब्लेडनी असं वाजवायचं स्कूल डेजमध्ये. या फिडीलच्या ज्या आठवणी आहेत त्या काळातल्या गाण्यांच्या, फार चांगलं जरी वाजता येत नसेल, पण ते ज्या मुलाकडे ते असायचं तो भारी हिरोसारखा वाटायचा आम्हाला. सुदैवाने माझ्याकडे पण होतं. तर ही स्कूल कॉलेज डेजमधले जे वाद्य त्याचे फिडील फार प्रॉब्लेम. माउथ ऑर्गन, पण माउथ ऑर्गन मला केव्हाच नाही आवडलेलं. का बरं काय माहिती. त्याचं ओठाला ते वाजतं कमी आणि ते कापतं जास्त ओठांना. ते अजूनही ते माझ्याकडे आहे माउथ ऑर्गन. एक तर चांगलं माउथ ऑर्गन मी गिफ्ट दिलं कोणाला तरी. ते चेंजर होतं, मला वाटतं जोशी साहेबांना दिलं लॉ कॉलेजच्या, ILS लॉ कॉलेजच्या. माउथ ऑर्गन हे मी का सांगतो की हे फिडील मी अजून जोपासून ठेवलेलं आहे स्कूल कॉलेज डेजमधलं. स्कूल कॉलेज डेजमधली कुठली वस्तू जर असेल ना तर त्याच्यावर एक चॅप्टर लिहिता येते, इतकी आठवणी असतात. कुठली काही टाक वापरण्याची पद्धत होती, मला वाटतं 4थी-5वीत असेल. टाक डवतीमध्ये बुडवून टाकळी, काही वस्तू आहेत माझ्याकडे. म्हणजे तो फुटबॉलचे फुटबॉलचे ते त्याला हे असायचं आत ब्लॅडर टाकताना ते असं शिवावं लागायचं ना, तर ते टोचा म्हणतात त्याचं, तो पण आहे माझ्याकडे. तर हे प्रत्येकावर एक चॅप्टर लिहिता येईल. तर असं प्रत्येकाने जर स्कूल कॉलेजच्या आपल्या वस्तूंवर एक चॅप्टर जर लिहिलं आणि फार मजेशीर होईल ते. आपली इथे कोसला नावाची कादंबरी खूप पॉप्युलर झाली भालचंद्र नेमाड्यांची. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात ते एक, मला वाटतं शाळा कॉलेज दिवसाच्या आठवणी खूप छान लिहिल्या आहेत त्या, जशा आठवतील तशा. तर ते वाचत राहावं असं वाटतं. तो जर फार मोठे माणसं आहेत भालचंद्र नेमाडे साहेब. पण आपण जरी लिहिलं ना तर कमीत कमी आपल्या मित्रांना ते वाचण्यास मजा येऊ शकते. दिस इज स्कूल कॉलेज डेज मेमरीज. पुस्तक सुरू होते आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, लिहून तयार होत आहे. पब्लिश होतं की नाही काय माहीत, पण आपल्याला मजा वाटू शकते लिहिताना. इतपत त्या पुस्तकाचं महत्त्व आहे. आणि संबंधित ज्यांची नावं मित्रांची त्याच्यात येतील किंवा ते लोक तरी चालतील. मला वाटतं माझ्याकडे पत्र गोळा करून ठेवली होती मी, त्याचं एक पुस्तक तयार केलं. पत्र एकत्र करून ते झेरॉक्स करून त्याचं. तिथे म्हणजे न्यायाधीश मित्र आहे शशीधर गोगरकर, ते आले होते पुण्यात. तर मी त्यांना ते दाखवलं होतं. कॉलेज काळातली त्यांची पत्र मला आलेली, माझी त्यांना पाठवली. त्याचं एक पुस्तक. ते कसं असतं, ज्या संबंधित आपले जे मित्र आहेत किमान त्यांना तरी ते महत्त्वाचं असतं. आणि आपल्या घरी एकमेकांच्या गेल्यावर स्कूल कॉलेज डेज मेमरीजचं पुस्तक असणं किंवा काही फोटोग्राफ्स असणं, काही वस्तू असणं, याच्यासारखा आनंद नाही दुसरा. की म्हणजे या एजमध्ये तरी, म्हणजे आफ्टर 60 म्हणा किंवा रिटायर्ड झाल्यानंतर हा आनंद कशातच नाही मिळणार. ते आम्हाला माहीत आहे. तो प्रयत्न सुरू आहे सध्या, त्याच्यावर चर्चा चालू आहे, म्हणजे चाय पे चर्चामध्ये. आणि ते पुस्तक तयार होईल.